मला असं दिसतंय की हे चांगलं होणार आहे. मस्त फ्रेश बोंबील आपल्याला मार्केटमधनं मिळालेले आहेत. माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही पण खादड खाऊ आहात का माझ्यासारखे आणि माझ्या बायकोसारखे? तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, तर नमस्कार आहे तुमचा आजच्या खादाड खाऊच्या या एपिसोडमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बोंबील फ्राय. मस्त फ्रेश बोंबील आपल्याला मार्केटमधनं मिळालेले आहेत, तर ते आपण घेऊन आलेलो आहोत. तर बोंबील असं म्हणतात की पोस्ट डिलिव्हरी खायला चांगले असतात, तर म्हणून आपण बोंबील फ्राय बनवणार आहोत. बट ॲज युजल ट्राईंग टू मेक इट हेल्दी. कमी तेल वापरून किंवा तेल वापरू, बट विल मेक शुअर की सगळं तेल जेवढं त्यातून काढता येईल आफ्टर फ्राय. कारण बोंबील म्हणजे मी खूप विचार केला, बट बोंबील असा प्रकार आहे की स्टीम्ड किंवा हे इवन मला स्वतःला रस्त्यात पण एवढा काय फारसा आवडत नाही, त्यामुळे फ्राय इट इज. तर चला रेसिपी बघूया. तर आज आपण प्लास्टिकचे ग्लव्स घालून काम करणार आहोत, कारण माशाचा वास हाताला लागायला नको. कारण आपण सारखं बेबीला घेतो, तर बेबीला सवय झाली पाहिजे, बट एवढं लवकर नको असं मला वाटतं. तर ठीक आहे, मी काय करतोय, सगळ्यात पहिले जे बोंबील आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की बोंबीलला खूप पाणी सुटतं, तर हे पाणी तर मी सारखं याचं ओतून देतोच आहे, पण थोडं मस्लिन क्लॉथमध्ये त्याला दाबणार आहे बिफोर मसाले लावायच्या. वुडन बोर्डमुळे पण थोडंसं तो पाणी वुडन बोर्ड सगळं ॲब्झॉर्ब करेल. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊयात. मला बोंबील एवढा फारसा आधी आवडायचा नाही, बट लग्नानंतर अनघा अलिबागची आहे, म्हणजे अलिबागला राहतात ती, आणि तिच्या घरातले राहायचे, म्हणजे घरातले राहतात अजून अनघा राहायची, तर त्यामुळे तिकडे एकदा मला त्यांनी खाऊ घातला बोंबील, आणि तेव्हापासून आय थिंक बोंबील इज माय फेवरेट फूड. तर मी आता काय करणार आहे की बोंबीलला हळद, मीठ, थोडंसं तिखट आणि हे लावून घेणार आहे, आणि त्याचं जे भऱ्याचं जे वाटण आहे ते वेगळं बनवून घेणार आहे. ठीक आहे, वाटण्यासाठी मी यात खोबरं, लसूण, आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकलेलं आहे. तर आता हे वाटून घेऊयात. यात नॉर्मली पाणी टाकण्यापेक्षा मी लिंबू पिळतो फक्त, कारण मला हा मसाला ना असा घट्ट हवा, जास्त हे नको, वॉटरी नको, त्यामुळे मी पाणी टाकतलंच नाही की एकदम थोडं टाकलंय असे तुम्ही म्हणू शकता. बट हे वाटण इज इम्पॉर्टंट. आणि मीठ नाही टाकलंय मुद्दामून, कारण बोंबील नॅचरली सॉल्टी मासा आहे, तर बोंबील बनवताना मीठ थोडं जपूनच टाकलं पाहिजे. ठीक आहे, मी त्याला असं जास्त फाईन पेस्ट नाही करत आहे, मला असं तो कोर्सच हवा आहे. आणि लकीली आपल्या मिक्सरला सिलबट्टा मोड असल्यामुळे आपण करू शकतो. मस्त मस्त टेस्ट झाली वाटण्याची. दिस इज गोइंग टू बी फन अँड नाईस. थोडं मी तिखट काढून ठेवलं, तर आय डोंट थिंक तिखट मला टाकावं लागेल खूप. वाटण मी कमी केलंय, जसं की तुम्हाला माहिती आहे की अनघासाठी मी जास्त स्पायसी गोष्टी नाही करू शकत, त्यामुळे मी थोडं त्याला माइल्ड ठेवायचा प्रयत्न करतोय. होपफुली तिला आवडेल, मला पण आवडतंच बोंबील फ्राय. आणि असं काय नाही, ॲक्च्युली आम्ही दोघं पण खूप खादाड खाऊ आहोत, ॲज द नेम सजेस्ट. आणि आम्ही दोघंही बनवतो. ॲक्च्युली मासा युजली ती बनवते किंवा ती क्लीन करते. आय एम नॉट अ मासा एक्सपर्ट. ती अलिबागची असल्यामुळे शी इज दी एक्सपर्ट फॉर मासा, पण मी पण हळूहळू शिकतोय तिच्याकडून. फ्राय ती जास्त ॲक्च्युली चांगलं करते, बट आज मी करतो. यू गाइज विल हॅव टू बेअर विथ मी. ठीक आहे, आपण आता मस्त आपलं बोंबल्याला गोष्टी लावून घेऊ आपल्या. लिंबू, कारण मग जास्तीत जास्त वास त्याचा कमी होईल.
थिंक डिलिव्हरी नंतर पहिल्यांदा अनघा बोंबील खाणार आहे किंवा कुठलाही मासा खाणार आहे, त्यामुळे एकदम तिला स्मेल स्ट्रॉंग नको व्हायला म्हणून हा सगळा प्रयत्न चालू आहे. ओके, मी असाच हात लावला बोंबीलला, बट ठीक आहे, जेवढं फॉलो करू शकतो तेवढं करतो, नंतर व्यवस्थित हा बोंबील. ओके, हे प्रिपरेशन करता करताच मला असं वाटतं मी तेल गरम करायला ठेवून देईल. हे बघा, हा कट एकदम मस्त आहे, इथे थोडासा मसाला करून आपण याला असं बंद करू शकतो, त्यामुळे हा कट इज गोइंग टू बी हेल्पफुल फॉर अस. बघा, असा आडवा कट करून घ्या बोंबीलला. युजली अनघा कट करते, पण यावेळी आपण बाहेरनंच कट करून आणलेला आहे मासा. थोडासा, एकदम थोडा आगरी कोळी मसाला मी टाकतो याच्यावर, आणि एकदम थोडं मीठ, आणि हे नीट याला लावून मी मस्लिन क्लॉथ मध्ये ठेवून देणार आहे बघा. सो दिस स्टेप वी आर ट्राइंग टू रिड्यूस द स्मेल ऑफ द बोंबील, आणि मग म्हणजे वाटण प्लस तो चांगला भरून त्याला छान टेस्ट यावी असं आपण ट्राय करतोय. ठीक आहे मित्रांनो, आता आपण ना थोडंसं आपलं जे पीठ आहे ते रेडी करूयात तळायच्या आधीचं. ह्याच्यात मी थोडा आगरी कोळी मसाला टाकतो, थोडंसं मीठ, आणि या मिश्रणाला मिक्स करून घ्या. याच्यात आपण आपलं हे राईस फ्लार आहे, बाय द वे, जर मी सांगितलं नसेल तर. राईस फ्लार आत्तापर्यंत माझ्या एक्सपिरियन्समध्ये बेस्ट फ्लार आहे तळायच्या आधी बुडवायला. रव्यानी पण येतो चांगलं क्रिस्प, पण मला राईसवाला जास्त आवडतो रव्यापेक्षा. रव्याने कसं रवा एक स्वतःचे टेस्ट पण घेऊन येतो, राईस फ्लार कसा पातळ आणि हे असतं ना, त्यामुळे त्याला जास्त टेस्ट आणत नाही तो बरोबर. दिस इज माय ऑब्झर्वेशन. ठीक आहे, आता मी इथे माझ्या तळण्यासाठी गॅस गरम करायला ठेवत आहे, आणि तळलेले मासे मी या पॅन मध्ये काढणार आहे. तवा गरम होऊ द्यात, त्याच्यात आपण तेल टाकूयात, आणि आपले पापलेट मला वाटतं मीन वाईल भरून घेऊयात. तुम्ही बघू शकता की वाटण जास्त नाहीये, आणि दॅट इज फॉर अ रिझन. एकतर पापलेट 5च आहेत. पापलेट काय म्हणतोय मी, बोंबील, सॉरी, बोंबील 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 मित्रांनो, आय एम व्हेरी सॉरी. जसं की तुम्ही बघू शकता की ही जी मसाला आहे तो खूप नाहीये, तर त्याचं कारण हे की मी बघतो की असं खूप त्याला स्टफ करतात आणि सगळं इकडे तिकडे पडतं आणि मेसी होऊन जातं. त्यापेक्षा मी असं विचार केला की थोडंच टाकेल, बट टेस्ट म्हणजे चांगली असली पाहिजे. त्याची टेस्ट आहे चांगली, मी खाऊन बघितलं मगाशी, आणि त्याची चव त्याला लागेल आणि वाया जाणार नाही. आणि आपलं जे तेल आहे, जो ऑइल बाथ आहे आपला, तोही खराब होणार नाही. त्यामुळे मी कमी म्हणजे पर पापलेट मला असं वाटतं एवढं भरणार आहे मी. असं मी करणार आहे कारण की जास्त ओव्हरफ्लो नको व्हायला बोंबील. आता आपण पापलेट भरायला घेऊयात. इथे या साईडला वरण केलेलं आहे. माहित नाही मला, हे काहीतरी कोकणी पद्धत आहे की तळलेला मासा आणि वरण भात असं अनघा नेहमी खाते. ओके, थोडं गरम झालेला आहे तवा, आता तेल टाकूयात. आपल्याला वाटतं की कमी तेल टाकलं तर आपण नाही का, म्हणजे ते आहे म्हणजे चांगलं होईल, पण तसं नाही ऍक्च्युली. तेल जास्त टाका, म्हणजे थोडं डीप आणि मीडियम फ्रायच्या मध्ये फ्राय केलं पाहिजे असं मला वाटतं, आणि ते विसळा तेल, ठीक आहे, दॅट इज फाईन.
बट कमी ऑइली करायचं म्हणून कमी तेल टाकायचं, तर ते प्रिन्सिपल मला असं वाटतं की वर्क नाही करत. इनफॅक्ट तुम्ही जास्त तेल टाका, म्हणजे फ्राईंगचं बोलतो मी, जास्त तेल टाका, जास्त गरम करा, फ्राय करा त्याच्यात व्यवस्थित, आणि मग त्याला बाजूला काढून म्हटलंच ठेवा. तुम्हाला तेल नको असेल तर. थोडं मी लसूण टाकतोय तेलामध्ये. जरा जास्त झालेलं आहे मित्रांनो टेम्परेचर. ठीक आहे, नो वरीज. थोडं जास्त टेम्परेचर झालंय, गॅस कमी केलेला आहे मी. पण बरं आहे की असं टेस्ट केली आपण की काय टेम्परेचर आहे. आणि याने कसं होतं की एक तेलाला एक चांगला फ्लेवर पण येतो लसणाचा. त्यामुळे नेहमी असं लसूण आणि कढीपत्ता, आता कढीपत्ता नाही आहे पण लसूण आणि कढीपत्ता मी टाकायचा असं अलिबाग कवळांकडनं शिकलेलो आहे. तेलाला एक आपला मस्त फ्लेवर येतो लसणाचा, कढीपत्त्याचा आणि सगळा. आणि हा लसूण ॲक्च्युली म्हणजे मी स्वतः पण खाताना घेतो, म्हणजे मला आवडतो लसूण. गुड टू गो. ॲक्च्युली थोडं लवकर करून घेऊया. ओके, हिअर गोज बोंबील नंबर 1. जसं मी तुम्हाला बोललो की एकदम कमी 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 भरायचा. स्टफ बोंबील. जर मी आधी कुठे पापड दिलं असं तर सॉरी, बट मला म्हणायचं होतं बोंबील. ठीक आहे, बघा जे मी म्हणत होतो की जास्त नाही भरायचा मला, कारण तो असा व्यवस्थित राहायला पाहिजे. मला असं दिसतंय की हे चांगलं होणार आहे, म्हणून माझ्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे. बिकॉज वी आर खादड खाऊ ना फ्रेंड्स. तुम्ही पण खादड खाऊ आहात का माझ्यासारखे आणि माझ्या बायकोसारखे? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा वाला नीट बंद नाही होणार आहे. ठीक आहे, हे बघा जे मी तुम्हाला म्हटलं होतं की स्टफिंग व्यवस्थित असलं पाहिजे, जास्त नाही, ते आपल्याला साध्य झालेलं आहे मित्रांनो. कळालं का तुम्हाला? म्हणजे मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनाही जर आपला व्हिडिओ बघत असाल जे कोणी, ते तुम्ही जर रेसिपीज माझ्या फॉलो करत असाल तर मला प्लीज कळवा. हिअर गोज बोंबील नंबर 1. पहिले इथे त्याला थोडी आंघोळ घाला आणि असं. आहा, मस्त, व्हेरी गुड. जसं आपल्याला एक्सपेक्टेड होतं मित्रांनो, अगदी तसं. एका वेळेस मी 2च सोडतो, जास्त गर्दी नाही करायची करणार. आता याला जास्त डिवसायला नको, त्याला होऊ द्या. मग त्याला एकदा फक्त फ्लिप करणार आहे. ठीक आहे, आता आय थिंक दिस इज अ गुड टाइम टू फ्लिप इट. थोडं केअरफुली ऑफकोर्स. याला तुम्ही टूथपिक्सनी वगैरे पण ॲक्च्युली बंद करू शकता. मी नाही केलं आहे कारण मला आता ते सगळं माहीत नाही की ते फूड सेफ आहे आणि काय.
त्यामुळे मी जास्त ॲस्थेटिक्सकडे आता नाही कॉन्सन्ट्रेट करत आहे, हेल्दीवर कॉन्सन्ट्रेट करतो. ठीक आहे, अजून तो ओपन व्हायच्या आधी मी त्याला काढून घेत आहे मित्रांनो. थोडं सेन्सिटिव्हली, आणि बोंबील लगेच कुक होतं त्यामुळे काही टेन्शन नाही आहे त्याचं. अख्खाच ओपन झाला. त्याला काढायची वेळ झालेली आहे बिफोर इट रुइन्स दी एंटायर पार्ट. Not bad. Okay, now is the time to present to you guys our freshly prepared भरलेले बोंबील. ठीक आहे, हा वाला उघडला आहे, बट हे दोन लुक्स गुड. हा पण लुक्स गुड. याला थोडं दिस नीड्स सम थिंग. याला मस्त आपण फक्त कोथिंबीर टॉपअप करणार आहोत, जास्त काही नाही टाकणार आहे ह्याच्यात, फक्त कोथिंबीर. आणि ऑफकोर्स नाही, लिंबू नाही, कारण मी मगाशी ते वाटण टेस्ट केलं तर त्याच्यात आहे लिंबू बऱ्यापैकी. आणि आपली ग्रीन चटणी. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये कळवा. माझी ही बोंबील दिसतात का तुम्हाला, बोंबीलवाली रेसिपी मला सांगा ना कमेंट्समध्ये यूट्यूबवर की बाबा आवडलं नाही आवडलं. तर आता मी खातो बोंबील. तुम्हाला वाटलंच एक इथे शॉर्ट देतो बोंबील खाण्याचा आणि मग मी अनघाला देतो जेवायला. तर हे घ्या बोंबील. मस्त. आहा, खूपच भारी. गेमंग मॅचला सबस्क्राईब करा, रेसिपी व्हिडिओज बघत राहा. आवडल्या तर सांगा, म्हणजे मला अजून मोटिवेशन मिळेल. आणि असे मी करतच जाईल व्हिडिओज. गेमंग मॅच, खादड खाऊ. सबस्क्राईब.